अल निनोचा प्रभाव आहे तो आता कोल्हापूर जिल्ह्यात जाणवू लागलेला आहे। पावसाचं प्रमाण हे यंदा कमी असणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती धरणातील पाणीसाठा देखील अत्यल्प झाल्यामुळं आता उपसाबंदी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। आपण सध्या आहोत कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीपात्रामध्ये आणि या ठिकाणी पाहतोय की पंचगंगेचं जे पात्र आहे ते खरं तर अगदी विस्तीर्ण पात्र आहे, मात्र यंदा पाण्याचा जो प्रवाह आहे तो कमी झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे या सगळ्या परिसरातील मंदिरं आहेत ती आता खुली झालेली आहेत। जिल्ह्यातील धरणातील उपलब्ध पाणीसाठा आहे खरं तर तो पिण्यासाठी वापरावा असं जे आहे ते प्राधान्य दिलं गेल्यामुळं कोल्हापूरच्या पंचगंगा, भोगावती, दूधगंगा, वारणा, तुळशी, कासारी, कडवी, कुंभी, धामणी, जांभळी या नद्यांच्या दोन्ही तीरावरील भागांमध्ये खरं तर आता उपसाबंदी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उपसाबंदी केल्यामुळं शेती मात्र आता संकटात आल्याचं आपल्याला दिसून येतं आहे आणि जरी राधानगरी धरणातनं 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो भोगावती नदीपात्रात सुरू केला असला तरी तो कोल्हापूर असेल, शिरोळ असेल या बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा कालावधी लागणार आहे। त्यामुळेच कोल्हापूरवरती आता पाणी संकट निर्माण होतं की काय अशी एक शक्यता निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर।